इंदापूर तालुक्यामध्ये तर तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव विठ्ठल ननवरे, मी राहणार शेळगाव. आमच्याकडे आता पेरूच्या सीताफळाच्या बागा आहेत. तर डाळिंबाच्या बागांचं प्रमाण आमच्या गावात सध्या कमी आहे. पेरूंच्या बागा आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत आणि पेरूचे उत्पादन डाळिंबाच्या बागांपेक्षा चांगलं उत्पादन आहे. म्हणजे एकरी 20 टन 25 टन पेक्षा जास्त उत्पन्न आपल्याला त्याचं मिळतं. फक्त आता काय झालं आहे की हा जो आम्ही माल तयार करतो तो माल तयार केल्यानंतर विक्री म्हणजे मार्केटला आम्हाला एकतर मुंबई, सुरत किंवा दिल्ली इकडे गेल्यानंतरच आम्हाला जरा बाजार थोडेसे व्यवस्थित मिळतात आहे. पण पुणे मार्केट म्हणा किंवा सोलापूर मार्केट इथे म्हणजे ग्रेडिंग करून माल व्यवस्थित न गेल्यामुळे व्यापारी त्याला रेट बरोबर देत नाही. म्हणजे तुमच्यासारख्या आता गाळेधारकाने जर व्यवस्थित त्यात मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांना किंवा काय तर 2 रुपये तिला वाढवून येतील. पण झालं आहे काय की शेतकऱ्यांना तुमच्याकडे माल गेल्यानंतर जशी डाळिंबाला शाश्वती आहे की बाबा अमक्या ठिकाणी गेलं की आपला माल चांगल्या पद्धतीत विकला जाईल, तसं पेरूच्या बाबतीत अजून झालेलं नाही आहे. ते जर तुम्ही करू शकलात तर तुम्हाला भरपूर माल आहे. म्हणजे आज जसं डाळिंबाच्या गाड्या तुमच्याकडे येतात तशा पेरूच्या गाड्या भरून फक्त कशा पद्धतीत तुम्हाला हवं आहे हे जर तुम्ही शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं तर ते तुम्हाला मिळून जाईल. ननवरे साहेबांनी जे आत्ता आपल्याला गायडन्स केलं, खरं तर दुपारची वेळ आहे, सकाळी भरपूर गर्दी असताना आपल्याला इथं आला असता अजून 4 शेतकऱ्यांच्या गाठीभेटी नक्कीच वाढल्या असत्या. परंतु आज पहिल्यांदा इथं आल्याच्या नंतर मला काही गोष्टी जाणवत होत्या, त्या म्हणजे पेरूच्या. आणि ह्या माझ्या मनातला प्रश्न होता. मागच्या वर्षी आपण त्याच्यावर प्रयोग केला, पण प्रयोग केला त्यावेळेस 40 रुपयाचे रेट होते आणि आपण प्रयोग केल्यामुळं त्याचे रेट 80 रुपयापर्यंत जागेवरती शेतकऱ्यांचा फायदा झाला. परंतु जो शेतकरी मार्केटला माल पाठवत होता तो तयार माल आणायचा, जो अपेक्षित कडक माल पाहिजे तो येत नव्हता. मी शेतकऱ्यांना या निमित्तानं ननवरे साहेब एकच सांगेल की बऱ्यापैकी डाळिंबाला दिशा आपण पूर्ण महाराष्ट्रात दिली. आज खरं तर तुमचा थोडा का आहे ना माल इंदापूर बाजार समितीत येतोय, डाळिंब येतोय, आज आम्हाला उतरायला जागा नाही अशा परिस्थिती पुणे नाशिक पण चाललो आहे. पण शेवट तेवढीच आम्ही तळमळ इंदापूर बाजार समितीसाठी पण ठेवलेली. इंदापूर बाजार समिती सुद्धा शेतकरी तिथं जे प्रतिनिधी आहेत, संचालक आहेत, सभापती आहेत, त्यांनाही वाटते की त्या तालुक्यातल्या मालाला योग्य भाव मिळावा. म्हणून ही जरी बाजारपेठ असेल तरी आमच्यासारखे आडते जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत बाजार समिती आपण काही करू शकणार नाही. आणि शेतकऱ्यांनी जोपर्यंत अपेक्षा आपल्याला परराज्याची ठेवताना आपण कोणत्या मालाची ठेवावी, त्याचा मालाची निवड तोडणी कशी करावी, निवड कशी करावी हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत माल हा परराज्यात जाणार नाही. ज्यावेळेस तुमच्या बांधावरती माल येतोय, गिऱ्हाईक येतोय आणि तो ग्राहक आज 50-52 रुपयाने तुमचे चांगले माल सिलेक्ट खरेदी करतोय, पण त्यातनं तयार असेल तो घेत नाही, तो रिजेक्शन मध्ये टाकतोय. आणि जर तसेच माल जर आपण मार्केटपर्यंत पोहोचवले, कडकच माल तोडले, तर त्याला जर स्पर्धा तुमची मार्केटमध्ये आमच्या व्यापाऱ्यांनी 60-70 रुपये रेट दिला तर मला असं वाटतं की थोडा 60-70 रुपये रेट मिळत असताना ती दिशा कुठंतरी व्यापारी झाले हे पण रेट असतात, आपण जरा मार्केटला टाकून बघूया, आपण जर व्यापाऱ्यांना देऊन बघूया, त्याच्यातनं जर आपल्याला दिशा मिळाली तर मला वाटते आज 50चे रेट 70-80 रुपये जायला काही हे होणार नाही. कारण आज सफरचंद महाग आहे, डाळिंब महाग आहे, मग पेरू का रेट कमी हा माझा पहिला प्रश्न आहे. मी इथं डाळिंब तुम्ही कुठं देताय, जाग्यावर द्या, मार्केटला पाठवा, त्याच्यासाठी मी आलेलो नाही. आज खऱ्या अर्थाने डाळिंब तुमच्या गावातनं भरपूर येते, पुण्याला येते, समज इकडे येते, पण जे प्रवास चालू झाला त्या प्रवासाकडं आपण न पाहता जो प्रवास थांबलेला आहे त्या प्रवासाकडं आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचे 10-20 रुपये किलोची जर वाढ झाली तर मला असं वाटतं कॅरेटला 200-400 रुपयाची वाढ होईल. आणि हे करणं गरजेचं असताना आपल्याला प्रबोधन करणं गरजेचं आहे. म्हणजे शेतकरी घाबरतोय बाबा इथं 30 रुपयाने मिळतोय हक्कानी, पण तिथं जाईल का नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे 90 तुमचे 100 कॅरेट आहेत ना, 10 कॅरेटला लॉस खा, 10 कॅरेटला लॉस खा. जर इंग्रज या ठिकाणी आले त्यांनी चहा आपल्याला फ्रीमध्ये वाटला, चहा फ्रीमध्ये वाटला, आज इंग्रज जरी गेले तरी चहा आपण तिथंच घेऊन बसलेलो आहे. मग तुम्हाला सगळ्यातच मोल मिळणार नाहीये. काही मी वृत्तपत्र पाहिली मी 10-20 वर्षापूर्वी की ती फ्री वाटली गेली, फ्री वाटली गेलं तर त्याचा 1 रुपया चार्ज घेतला आणि ती वृत्तपत्र आज सगळ्यात टॉपला जाऊन पोहोचली. जर मार्केटिंग आपल्याला करता आलं आपण 10 कॅरेटमध्ये आपला लॉस झाला तरी चालेल. हे ज्यावेळेस तुम्ही करसाल प्रत्येक घराघरातनं
आणि ज्या वेळेस आपली एक 10 कॅरेटची पट्टी जर एवढी टाईट आहे तिथं जाग्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला रेट का मिळू शकत नाही ह्याचा जर अभ्यास केला किंवा आमची भूक सुद्धा 10 आम्ही 20वर नेऊ 50वर नेऊ आणि भले तुम्हाला जर कमी घेतो ना ठीक आहे तू कमी घे पण मार्केटचा जसं रेट वाढत जाईल तसं एक दिवस त्यांना माल जर मिळाला कमी झाला तर मला असं वाटतं की तुमच्या शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्याच्यापेक्षाही 2 रुपये जास्त वाढण्याशिवाय राहणार नाही. कारण आज डाळिंबाचं तुम्ही चित्र पाहताय आम्ही जे महाराष्ट्राचे चित्र तयार करतोय की ऑल महाराष्ट्रामध्ये जे सांगितलेले रेट ते ग्राहकांना आज व्यापारी शेतकऱ्यांना मिळायला लागले 30-40 रुपयाचे फरक मार्केटमध्ये पडतात. पण ही फळी कधी तयार होईल आपल्याला शेतकऱ्यांना पहिल्यांदा जागृत व्हावं लागेल आणि ते जर जागृत झालो तर मला असं वाटतं की तुम्ही कुठंतरी 2 पावलं पुढे आला तर आम्ही त्याच्यापेक्षा 4 पावलं पुढे येणार नाही. बरोबर आहे. पण तुम्ही जर घाबरला अरे मार्केटला गेलं तर काय होईल पण आज पुण्या मुंबईमध्ये फक्त तयार माल जातोय कडक माल देशाच्या कानाकोपऱ्यात जर पोहोचवायचा असेल तर इंदापूर तालुक्यामध्ये आता डाळिंबाला दिशा देण्याची गरज राहिलेली नाहीये. बरोबर. कारण तुमचं हब झालेलं आहे डाळिंब तुमच्या जागेवरती ग्राहक येते ते आपल्याला किती देते मार्केट किती रुपयांनी चाललेले आहेत हे आपल्याला समजतं पण पेरूच आपल्याला समजत नाही. तर ह्यासाठी जे मी आज जो निर्णय करताना तुम्हाला जे मी सांगतो त्यात तुम्हाला काय वाटतं की तुमच्या भावना काय आहेत 100 कॅरेटमध्ये 10 कॅरेट आपली तयारच आहे असं समजून आपण मार्केटला पाठवतो. जे तुम्ही मुंबईला पाठवताय पुण्याला पाठवतो तयार झाले तर पाठवतच ना. बरोबर. त्यापेक्षा कडक एकदा 10 कॅरेट पाठवला अडचण काय काहीच अडचण नाही. मग हे जर आपण सुरुवात केली आणि त्या सुरुवातीला ह्याच्यामध्ये मी मागच्या वर्षी माझा पूर्ण कमिशन हे माफ केलेलं होतं. मी कमिशन घेणार नाही मी फ्रीमध्ये सेवा या तालुक्यासाठी द्यायला तयार आहे. काही एक ठराविक दिवस एकदा दिशा लागल्यानंतर मला त्यातून मिळणार आहे. बरोबर. पण हे तुम्ही कुठंतरी बदल करणं गरजेचं आहे आणि डाळिंब तुम्हाला जिथं पाठवायचे तिथं पाठवा. पण युट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला आवाज त्याच्यामध्ये ऐकायला येईल आणि त्याच्यामध्ये आज बरेचसे शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत. आज तुम्ही आमच्या डाळिंबामध्ये अनुभव घेतला त्या डाळिंबामध्ये जी दिशा दिली ती योग्य की त्याच्यामध्ये अयोग्य तुम्हाला काय वाटतं? नाही शेतकऱ्यांच्या फायद्याचंच आहे ते खूप योग्य आहे. तुम्ही जो मार्केटला रेट करता त्या रेटवरनं शेतकऱ्यांना अंदाज येतात माल सोडताना. नाहीतर यापूर्वी तुमचे रेट जर नाही कळाले तर 100 विकणारा डाळिंब 50 रुपयाने पण दिले गेलेलं आहे. रेट कळाल्याशिवाय शेतकरी काही करू शकतो अंदाज येत नव्हता. अंदाज येत नाही. अंदाज म्हणजे फार महत्त्वाचा तो पार्ट आहे. बऱ्याच वेळेला आता आम्ही बघतोय ना की एखाद्या शेतकऱ्याचा माल समजा पेरूचा मी विषय बोलतोय 60 रुपयाचा असेल तर एखादा शेतकरी 40 रुपयांनी पण माल सोडतोय कारण त्याला माहीत नाही आहे की मार्केटला रेंज काय आहे. रेंज माहिती नसल्यामुळे तो स्वस्तात माल त्याला द्यावा लागतो कारण तो घाबरतो की बाबा हे जर तोडलं नाही हे दिलं नाही की कुठे विकायची आयडिया नाही आहे. मग तो म्हणतो नाही आल्या ते माझा कमीत कमी खर्च तरी निघेल त्या हिशोबाने तो माल सोडून देतो. आणि व्यापारी इतके हुशार आहेत की तो 60 रुपयाचा रेट कोणाला सांगत नाही. तो म्हणतो उसने मेरे को 40 रुपये से दिया है. तो 60 दुसरा समोरचा आहे तो पण म्हणतो यायला त्याने 40 दिला माझा कसं आहे मला पण आता 40 द्यावा लागेल. मग तो रेट तसाच पडतो आणि तो 60चा रेट आहे तो बाजूला पडतो. म्हणजे ही परिस्थिती आहे. हे तुम्ही म्हणताय तसं जर तुमच्याकडनं सहकार्य झालं आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला असे चांगले ग्रेडिंग करून जर माल दिला गेला आम्ही प्रयत्न करू त्यात. आम्ही स्वतः पुढाकार घेऊ तुम्हाला तो माल पुरवण्याचा प्रयत्न करू. विक्रीची व्यवस्था तुम्ही तिथे समोर करा प्रयत्न करूया. प्रयत्न आणखी आता आपल्याला त्यातनं काहीतरी बाहेर पडेल चांगलं. जसं समुद्र मंथन झाल्यानंतर जी रत्न बाहेर पडली तसं एक रत्न त्यातनं उजळून निघावं हीच इच्छा. नक्कीच निघेल कारण एक दिशा द्यायला कोणतरी एक माणूस पुढं ज्यावेळेस येतो त्याच वेळेस खरा त्याच्यात सत्याग्रह थोडक्यात चालू होतो. महात्मा गांधी पुढे गेले मिठाचा सत्याग्रह केला एकटे पुढे गेले अख्खा समाज त्यांच्या बरोबर गेला आणि तिथं सत्याग्रह कुठेतरी यशस्वी झाला. तर आज आपला पेरूचा सत्याग्रह इंदापुरातून आपण जर स्टार्ट केला तर मला वाटते महाराष्ट्राला पेरूची दिशा देऊ शकतोय. आजही मी 55-60 रुपयाने समज पेरू विकत असेल तर तो 55-60ने विकताना कोणता माल चाललाय त्याला जर अजून आमचे 10 रुपये जर वाढून मिळाला आम्ही कुठं कारणीभूत ठरलो. खर्च तर कुठंच नाही तुम्हाला कमिशन नाही. पण याच्यामध्ये तयार माल आपण मार्केटमध्ये न पाठवता तो माल कडक जर पाठवला जसं मनोहर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला डाळिंबाचा आज तुम्हाला कळत नव्हतं आज डाळिंबाचा आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळायला लागलं. तसं पेरूला पण एक दिशा देऊया बरोबर. आज मी या ठिकाणी शेळगावात येताना खरं तर हे शेळगाव या ठिकाणचं भरपूर माल आपल्याकडे जरी येत असेल तरी माझा या गावामध्ये येण्याचा योग
ज्या दिवशी ह्या मंदिराचं उद्घाटन झालं होतं, मला वाटतं 2008-9च्या आसपास मी या ठिकाणी आलो होतो. इथं मंदिरात पहिली पावती माझी आहे, पण त्यानंतर मी या गावात सुद्धा आलेलो नाही. माझ्याकडं मला माल येऊ अगर मी पण जे मुक्ताबाईंचं आपलं हे जे मंदिर आहे, हे संत विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. पण या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण माल यावा म्हणून देणगी नाही द्यायची. माझ्याकडे जो प्रतिनिधी एक जरी आला असेल त्या काळात तरी माझी पावती मी इथं देऊन गेलो होतो. पण माल यावा ही भावना ठेवली. एक श्रद्धास्थान आहे आपलं, आणि या श्रद्धास्थानाला प्रत्येकाचा कुठेतरी हातभार लावा म्हणून हे भव्य मंदिर बांधल्याच्या नंतर आज मी पहिल्यांदा एक 15-20 वर्ष या गावात आलेलो. अच्छा. त्याच्या अगोदर मी कुणाला फोन केलेला नाही, कधी आलो नाही, पण तुम्ही लोकांनी माल भरपूर पाठवलेला आहे. पण माझं एकच तत्व आहे की या ठिकाणी येत असताना आपल्या शेतकऱ्याला एकाला जरी मला कुठंतरी न्याय देता आला तर तो 100ला सांगेल, आणि 100 मधनं एक वादळ तयार होईल. बरोबर. आणि ते वादळ माझ्या घराघरात शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचायला मी कुठेतरी कारणीभूत ठरतोय, याचा एक सार्थ अभिमान मलाही लागेल. तर आज त्या निमित्तानं आज मला साहेबांनी पेरूच्या भावना बोलून दाखवल्या. मी खऱ्या अर्थानं तुमच्यातले मनातले प्रश्न समजून घ्यायला मी आलेलो आहे. शीतावून भाताची परीक्षा ही समजते. आज जरी दुपारची वेळ असेल, शेतकरी जरी इकडं तिकडं कामात गुंतला असेल, तरी आज खऱ्या अर्थानं माझा योग एकादशीच्या दिवशी येण्याचा आला. खरं तर हा योगायोग आहे माझा. योगायोग आहे. म्हणजे अचानक जी तारीख ठरली तर परमेश्वरांनी मला एक कुठंतरी भक्ताला या ठिकाणी मंदिरात बोलून दर्शन घे, इथले जे चाललेले प्रश्न आहेत ते समजून घे, अशीच कुठेतरी दिशा मला वाटते या रूपानं आज एकादशीच्या निमित्तानं या गावामध्ये खरं तर हे श्रद्धास्थान आहे. आणि त्या ठिकाणी खऱ्या शेतकऱ्यांची व्यथा जाणायला मला परमेश्वरांनी कुठेतरी मनामध्ये भावना ठेवली असेल, म्हणून आज तुमच्या माध्यमातून आज मला इथं बोलावण्यात आलं आणि तुम्ही सगळ्यांनी आज खऱ्या अर्थानं माझं स्वागत केलं. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.